Good morning, one and all. Today we are going to start with the molecular orbital picture of thiophene. First of all, molecular structure or picture. Thiophene. Molecular picture of thiophene. The structure of thiophene is a 5-member heterocyclic compound containing a sulfur as a heteroatom. Thiophene is a 5-member heterocyclic compound containing sulfur as a heteroatom. आता या थायोफिन मध्ये बघा तुम्ही 4 कार्बन आणि सल्फर एक हेटेरोएटम. प्रत्येक कार्बन आणि सल्फर हे sp2 हायब्रिडायझेशन मध्ये असते. प्रत्येक कार्बन हे sp2 हायब्रिडायझेशन, सल्फर पण sp2 हायब्रिडायझेशन मध्ये असतो. आणि हा प्लेनर स्ट्रक्चर असतो. दिस इज अ थायोफिन which is a 5-member heterocyclic compound containing sulfur as a heteroatom. Now, how the molecular orbital structure, molecular orbital picture. This is the molecular orbital picture of thiophene is studied. Now, the electronic configuration of carbon and sulfur is first the electronic configuration. कार्बनचं बघा C6, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, 1s2 2s2 2p2, 1s2 2s2 2p2. आता हा झाला जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जनरल म्हणजे 2p जो ऑर्बिटल आहे त्याला तुम्ही सब ऑर्बिटल मध्ये लिहिलं नाही. C6. आता हा झाला ग्राउंड स्टेट. 1s2 2s2 2px1 2py1 and 2pz0. आता ग्राउंड स्टेट. आता C6 एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा. C6 एक्साइटेड स्टेट 1s2. आता 2s2 मधला एक इलेक्ट्रॉन जो आहे हा 2pz मध्ये प्रमोट होतो. 1s2 2s एक इलेक्ट्रॉन गेल्यावर 2s1, मग 2px1, मग 2py1, मग 2pz1. 2px1 2py1 आणि 2pz1 का 2s मधला एक इलेक्ट्रॉन 2pz मध्ये प्रमोट झाला. तर हा जो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, दिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज यूज फॉर द हायब्रिडायझेशन पर्पज. आता हे झालं कार्बनचं. इन द सेम मॅनर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सल्फर. नाउ सी द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सल्फर इज. आता सल्फरचं बघू. कार्बनचं कशा प्रकारचं लिहिलं तुम्ही. C6 एक्साइटेड स्टेट 1s2 2s1 2px1 2py1 2pz1. आता हा 2s1 sp2 हायब्रिडायझेशन मध्ये जाते. कोणत्या sp2. आणि हा 2pz1 जो आहे कार्बनचा हा रिमेन्स अनहायब्रिडाइज. आता दोन हेटेरोसायक्लिक कंपाऊंडचा तुम्ही मॉलिक्युलर ऑर्बिटल पिक्चर स्टडी केला आहे.
पायरॉल आणि फ्युरॉनचं तर तुम्हाला हे लिहायला काही त्याची प्रॅक्टिस जर झाली एक वेळेस तर हे तुम्हाला लक्षात येईल. sp2 हायब्रिडायझेशनमध्ये जाते हे sp2 हायब्रिडायझेशन. हा 2pZ1 हा रिमेन्स अनहायब्रिडाइज. हा झाला कार्बनचा. आता सल्फरचं बघा. सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16 आहे, 16. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सल्फरचं 16. 1s2 2s2 2p6 3s2 3p4 हा झाला. आता S16 ग्राउंड स्टेट तुम्ही याला असं लिहू शकता 1s2 2s2 2p6 3s2 3px1 3py1 जास्त दूर झाले. याला असं लिहू शकतात 1s2 2s2 2p6 3s2 3px1 3py1 आणि 3pz2 हे झालं ग्राउंड स्टेट. आता हा जो आहे ना sp2 हायब्रिडायझेशन मध्ये जातो. हा जो 3s आणि 3px1 3py1 it undergoes into the sp2 hybridization and 3pz2 remains unhybridized. हा जो आहे ना 3pz2 remains unhybridized. आता हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इट्स ऑल अबाउट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन अँड सल्फर. आता हे जे हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म झालं आहे कार्बनचे आणि सल्फरचे, इच कार्बन अँड सल्फर फॉर्म्स अ 3sp2 हायब्रिड ऑर्बिटल. आता हे जे sp2 हायब्रिड ऑर्बिटल आहे 3 हे कशा प्रकारे दाखवतात ते बघू आपण. हे झालं कार्बन. हा एक sp2, हा एक sp2, हा एक sp2. 3 sp2 फॉर्म झाले ना. आणि हा 2pz. आता प्रत्येक sp2 मध्ये एक एक इलेक्ट्रॉन आहे. बघा तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि 2pz मध्ये एक होता, बरोबर आहे. हे झालं कार्बनचं. आता सेम मॅनरनी हा झालं सल्फरचं. बघा हा sp2 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 हा 3pz, हा 2pz हा 3pz. आता sp2 मध्ये याच्या 2 इलेक्ट्रॉन आहे. ह्या sp2 मध्ये एक आहे, या sp2 मध्ये एक. 3pz मध्ये 2 होते. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन अँड सल्फर. आता याच्यातले जे 3 हायब्रिड ऑर्बिटल आहे आणि एक अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. जे 3 हायब्रिड ऑर्बिटल आहे ते एका प्लेन मध्ये असते आणि जो अनहायब्रिड ऑर्बिटल असतो हा 2pz कार्बनच्या बाबतीत हा परपेंडिक्युलर असतो या. आणि सगळे जे sp2 हायब्रिड ऑर्बिटल आहे हे 120 डिग्री बॉन्ड अँगलनं प्रेझेंट असतात. इन द सेम मॅनर सल्फरमध्ये पण सगळे हायब्रिड ऑर्बिटल हे एका प्लेनमध्ये असते आणि त्याला परपेंडिक्युलर हा 3pz असतो, जे की
परपेंडिक्युलर असतो त्याला. आणि हे सगळे जे sp2 हायब्रिड ऑर्बिटल आहे सल्फरमधले, हे सल्फरमधले sp2 1 2 3 हे 120 डिग्री बॉन्ड अँगलच्या यांनी प्रेझेंट असतात, ते एका प्लेनमध्ये असतात. हे झालं त्याचं स्ट्रक्चर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल. आता त्यांचा मॉलिक्युलर ऑर्बिटल्स पिक्चर जे आहे कोणाचं, थायोपिनचं, ते बघू. आता याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन असल्यामुळे थायोपिनमध्ये ॲरोमॅटिक म्हणून गणला जातो, ॲरोमॅटिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. आता ते बघू कशा प्रकारे त्याचा मॉलिक्युलर ऑर्बिटल पिक्चर आहे. लेट्स सी द मॉलिक्युलर ऑर्बिटल पिक्चर ऑफ थायोपिन. फर्स्ट आपण सिग्मा बॉन्डिंग काढतो. प्रत्येक कार्बनकडे 3 हायब्रिड ऑर्बिटल आहे. प्रत्येक कार्बनकडे 3 हायब्रिड ऑर्बिटल आहे. त्याच्यापैकी 2 हायब्रिड ऑर्बिटल जे आहे प्रत्येक कार्बन आणि सल्फरचा हा बॉन्ड फॉर्मेशन मध्ये जातो. प्रत्येक कार्बन आणि सल्फरचा हायब्रिड ऑर्बिटल हा रिंग फॉर्मेशन मध्ये जातो. आणि एक जो हायब्रिड ऑर्बिटल आहे हा कार्बनचा, तो हायड्रोजन सोबत सिग्मा बॉन्ड फॉर्म करतो. लक्ष द्या, प्रत्येक कार्बन आणि सल्फरचे 2 हायब्रिड ऑर्बिटल हे रिंग फॉर्मेशन मध्ये जाते. आणि एक कार्बनचा जो अनहायब्रिडाइज ऑर्बिटल आहे हा हायड्रोजन सोबत सिग्मा बॉन्ड फॉर्म करतो. आता हे बघा, हा कार्बन आहे, याचा हा एक 2 हायब्रिड ऑर्बिटल, हा एक आणि हा एक रिंग फॉर्मेशन मध्ये. या कार्बनचा हा एक आणि हा एक. आता इकडे काय आहे, हायड्रोजन. बघा, लक्ष द्या. प्रत्येक कार्बनकडे 3 हायब्रिड ऑर्बिटल, त्याच्यापैकी तो 2 हायब्रिड ऑर्बिटलचा बॉन्ड रिंग फॉर्मेशनसाठी यूज करतो. सल्फर पण 2 हायब्रिड ऑर्बिटलचा रिंग फॉर्मेशनमध्ये साठी यूज करतो. हे बघा, 2 सल्फरचे एका याच्यात हे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते. हे बघा, 2 कार्बन 2 याचं बॉन्ड फॉर्मेशन, रिंग फॉर्मेशन. हा कार्बन 2 हायब्रिड ऑर्बिटलचं रिंग फॉर्मेशनमध्ये. हा कार्बन बघा, हा एक आणि हा एक रिंग फॉर्मेशन. आणि प्रत्येक कार्बनचा जो एक राहिलेला हायब्रिड ऑर्बिटल आहे तो हायड्रोजन सोबत सिग्मा बॉन्ड फॉर्म करतो. हे बघा, हा हायब्रिड ऑर्बिटल कार्बनचा राहिलेला हा या हायड्रोजन सोबत सिग्मा बॉन्ड. या कार्बनचा हा राहिलेला हायब्रिड ऑर्बिटल या हायड्रोजन सोबत सिग्मा बॉन्ड. हा हायब्रिड ऑर्बिटल या कार्बनचा या हायड्रोजन सोबत सिग्मा बॉन्ड. आणि या कार्बनचा हा हायब्रिड ऑर्बिटल या हायड्रोजन सोबत सिग्मा बॉन्ड फॉर्म करतो. आणि सल्फरचा जो आहे याच्यामध्ये पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते. दिस इज अ सिग्मा बॉन्डिंग और सिग्मा स्केलेटॉन. जनरली सिग्मा बॉन्डिंग इन थायोपिन. ओके. आता पाय बॉन्डिंग कसं, प्रत्येक कार्बनकडे एक अनहायब्रिडाइज ऑर्बिटल असतो आणि सल्फरकडे पण अनहायब्रिडाइज ऑर्बिटल असतो. ज्या कार्बनकडे अनहायब्रिडाइज ऑर्बिटल असतो त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. बघा, आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये बघितलं असेल. आणि सल्फरच्या याच्यामध्ये 3pZ आहे, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असते अनहायब्रिडाइजच्या. आता हे जे हायब्रिड ऑर्बिटल आहे, अनहायब्रिडाइज ऑर्बिटल कोणाचे, कार्बनचे आणि सल्फरचे, दे आर प्रेझेंट इन अ वन प्लेन. दे अंडरगोज इनटू द lateral overlapping to form a
पाय इलेक्ट्रॉन क्लाउड अबोव अँड बिलो द प्लेन. हे बघा, अबोव द प्लेन, अबोव द प्लेन, अबोव द प्लेन, अबोव द प्लेन, अबोव द प्लेन. हे झालं अबोव द प्लेन पाय इलेक्ट्रॉन क्लाउड फॉर्म करते आणि बिलो द प्लेन पण फॉर्म करतात. हा बघ, बिलो द प्लेन, बिलो द प्लेन, बिलो द प्लेन, बिलो द प्लेन, बिलो द प्लेन. अबोव अँड बिलो द प्लेन पाय इलेक्ट्रॉन क्लाउड फॉर्म करतात. पाय बॉन्डिंग, दिस इज पाय बॉन्डिंग इन थायोफिन. जमलं का? हा हायड्रोजन दाखवू शकता तुम्ही. हायड्रोजन, हा एक हायड्रोजन. ओके, अशा प्रकारे 6 पाय इलेक्ट्रॉन, हे बघा 6 पाय इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 आणि हे 2 6, 6 पाय इलेक्ट्रॉनचा पाय इलेक्ट्रॉन क्लाउड तयार होतो आणि ते कंटिन्युअसली रिव्हॉल्व होतात. म्हणून आपण म्हणतो की थायोपिन इज अ ॲरोमॅटिक इन नेचर. थायोपिन इज अ ॲरोमॅटिक इन नेचर. आता हे झालं सिग्मा बॉन्डिंग अँड पाय बॉन्डिंग इन केस ऑफ थायोपिन. आता त्याचा पाय क्लाउड, पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल क्लाउड, पाय इलेक्ट्रॉन क्लाउड कसा राहील? आता हा बघा, हा एक हे पाय इलेक्ट्रॉन क्लाउड अबोव अँड बिलो द प्लेन. हा बघा 6 पाय इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतात रिंगमध्ये. पाय इलेक्ट्रॉन क्लाउड, दिस इज द पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल स्ट्रक्चर ऑफ थायोपिन. अशा प्रकारे मॉलिक्युलर ऑर्बिटल पिक्चर ह्या थायोपिनचा स्टडी केला जातो. ओके, उद्या आपण बघणार आहोत की मॉलिक्युलर ऑर्बिटल पिक्चर ऑफ पायरिडिन. ओके, थँक्यू.